नमस्कार विद्यार्थी मंडळी, या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरतीसाठी काही महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत. मित्रांनो, ही मागील आठवड्याची रिव्हिजन असणार आहे 80 प्रश्नांची. ठीक आहे, 80 प्रश्नांची रिव्हिजन आपण घेणार आहोत प्रश्न उत्तर स्वरूपामध्ये. ठीक आहे, प्रश्न वाचला की उत्तर कमेंट करत चला. ठीक आहे, आणि अशा प्रकारे 80 पैकी किती उत्तरे तुम्हाला बरोबर द्यायला जमतात ते देखील आपल्याला कमेंट करून सांगायचं आहे. ठीक आहे, चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. या ठिकाणी प्रश्न पहिला आहे बघा, खालीलपैकी कोणती जोडी चुकीची आहे? या ठिकाणी जोड्या आहेत 25 वर्ष रौप्य महोत्सव, 50 वर्ष सुवर्ण महोत्सव, 75 वर्ष हीरक महोत्सव, 100 वर्ष शताब्दी महोत्सव. चुकीची जोडी आहे पर्याय क्रमांक सी, 75 वर्ष हीरक महोत्सव नसून अमृत महोत्सव असतो. पुढील प्रश्न आहे, गीता रामायण या काव्यसंग्रहाचे लेखक कोण आहेत? चला कमेंट करायचे आहे पटकन. कोण आहेत गीता रामायण या काव्यसंग्रहाचे लेखक? योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक डी, ग दी माडगूळकर म्हणजेच गजानन दिगंबर माडगूळकर. पुढील प्रश्न आहे, वि वा शिरवाडकर या साहित्यिकाचे टोपण नाव काय आहे? उत्तर कमेंट करत चला. काय आहे टोपण नाव वि वा शिरवाडकर यांचे? तर बघा, कुसुमाग्रज. या ठिकाणी पर्याय क्रमांक ए, कुसुमाग्रज हे योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, 21 जून हा दिवस कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो? याचं योग्य उत्तर काय असणार आहे? बघा, पर्याय क्रमांक बी, जागतिक योग दिन. 21 जून हा दिवस जागतिक योग दिन म्हणून साजरा केला जातो. त्यानंतरचा प्रश्न आहे, अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर या काव्यपंक्ती कोणत्या कवीच्या आहेत? याचं योग्य उत्तर असणार आहे बघा, पर्याय क्रमांक ए, बहिणाबाई चौधरी. त्यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील सर्वात कमी तालुक्यांची संख्या असणारा जिल्हा खालीलपैकी कोणता आहे? याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए, धुळे. पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती संस्था भारतातील बँकिंग क्षेत्राचे नियमन करते? याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी, RBI. पुढील प्रश्न आहे, 1 टेराबाइट बरोबर किती? याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी, 1000 गिगाबाइट म्हणजेच 1024 गिगाबाइट म्हणजेच 1024 GB. त्यानंतरचा प्रश्न आहे, मोनॅको ग्रँड प्रिक्स 2024 विजेता कोण बनला आहे? याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए, चार्ल्स लेक्लेर्क. त्यानंतरचा प्रश्न आहे, नाफेडच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली आहे? याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए, जेठा अहिर. त्यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या संघाने एकदाही IPL जिंकली नाही? याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी, DC. पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता पर्याय योग्य आहे? राजा राममोहन रॉय ब्राह्मो समाज, स्वामी विवेकानंद रामकृष्ण मिशन, दयानंद सरस्वती आर्य समाज, वरील सर्व बरोबर. या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक डी, वरील सर्व बरोबर. त्यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्र स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना किती टक्के आरक्षण ठेवण्यात आले आहे? याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी, 50%. पुढील प्रश्न आहे, ॲस्ट्रॉनॉमी ही संज्ञा खालीलपैकी कशाच्या अभ्यासाशी संबंधित आहे? याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी, ग्रह तारे. पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्र पोलीस दलाच्या मुखपत्राचे नाव काय आहे? याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक डी, दक्षता. त्यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते जीवनसत्व हे पाण्यात विरघळते? याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक डी, ब जीवनसत्व. त्यानंतरचा प्रश्न आहे, राष्ट्रपतींच्या शपथेचे कलम कोणते आहे? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, कलम 60. त्यानंतरचा प्रश्न आहे, फेडरेशन कप 2024 मध्ये नीरज चोप्राने कोणते पदक जिंकले? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, सुवर्ण. त्यानंतरचा प्रश्न आहे, 108वे घटना दुरुस्ती विधेयक कशाशी संबंधित आहे? याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए, महिला आरक्षण.
पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता रंग इंद्रधनुष्यात नाही? याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक डी, काळा. पुढील प्रश्न आहे, भारताने कोणत्या देशाचे चाबहार हे बंदर 10 वर्षासाठी भाडे तत्वावर घेतले आहे? याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी, इराण. त्यानंतरचा प्रश्न आहे, विद्यार्थ्यांच्या हितासाठी विद्यापीठ स्तरावर लोकपाल हे पद आणणारे भारतातील पहिले राज्य कोणते? याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक डी, महाराष्ट्र. त्यानंतरचा प्रश्न आहे, कोणत्या रक्तगटाला युनिव्हर्सल ॲक्सेप्टर असे म्हणतात? याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी, ए बी पॉझिटिव्ह. पुढील प्रश्न आहे, भारत नौदलासाठी 26 राफेल एम विमान कोणत्या देशाकडून खरेदी करणार आहे? याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए, फ्रान्स. त्यानंतरचा प्रश्न आहे, स्वाईन फ्लू हा रोग कोणत्या विषाणूमुळे होतो? ह्याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए, H1N1. त्यानंतरचा प्रश्न आहे, राजस्थानच्या वाळवंटातून वाहणारी एकमेव नदी कोणती? याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए, लुनी. पुढील प्रश्न आहे, पनामा कालवा हा कोणत्या 2 महासागरांना जोडतो? याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी, अटलांटिक व पॅसिफिक. त्यानंतरचा प्रश्न आहे, भारतातील कोणत्या राज्यात झाडांच्या मुळांचे नैसर्गिक पूल आहेत? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, मेघालय. पुढील प्रश्न आहे, मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार 2023 खालीलपैकी कोणत्या खेळाडूस देण्यात आला आहे? याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक डी, अ व ब दोन्ही, म्हणजेच सात्विक साईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या दोघांना मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार 2023 प्रदान करण्यात आला आहे. पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते शहर हिमाचल प्रदेशची दुसरी राजधानी म्हणून घोषित करण्यात आले आहे? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, धर्मशाळा. त्यानंतरचा प्रश्न आहे, GI टॅग संदर्भात खालीलपैकी कोणती जोडी चुकीची आहे? याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक डी, वरीलपैकी नाही, म्हणजे तुळजापूरच्या कवड्या, सांगलीचं तानपुरा व सतार, पेणची गणेश मूर्ती या महाराष्ट्रातील 3 ठिकाणांना आणि वस्तूंना GI टॅग प्राप्त आहे. पुढील प्रश्न आहे, INS विक्रांत हे काय आहे? याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए, विमानवाहक. त्यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील पहिले फळांचे गाव कोणते? याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए, धुमाळवाडी. पुढील प्रश्न आहे, भारतामध्ये राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांची संख्या किती आहे? याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी, 28 राज्य 8 केंद्रशासित प्रदेश. पुढील प्रश्न आहे, सिंधू संस्कृती ही कोणत्या प्रकारची संस्कृती होती? याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी, शहरी. पुढील प्रश्न आहे, कुष्ठरोगाला दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखतात? याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए, हॅन्सेन विकार. पुढील प्रश्न आहे, भारतीय घटनेच्या सरनाम्यामध्ये धर्मनिरपेक्ष समाजवादी हे शब्द कोणत्या घटनादुरुस्तीने समाविष्ट करण्यात आले? याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी, 42वी घटनादुरुस्ती 1976. त्यानंतरचा प्रश्न आहे, पोलीस दलाबाबत मूलभूत अधिकारांवर मर्यादा घालण्यासाठी संसद राज्यघटनेतील कोणत्या अनुच्छेदान्वये कायदा करू शकते? याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी, अनुच्छेद 33. त्यानंतरचा प्रश्न आहे, भारतीय जनता पार्टीची स्थापना केव्हा झाली होती? याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी, 1980, एप्रिल 6 एप्रिल 1980. पुढील प्रश्न आहे, ग्रामपंचायत सदस्य संख्या कमीत कमी डॅश डॅश ते जास्तीत जास्त डॅश डॅश इतकी असते? याचं योग्य उत्तर असणार आहे कमीत कमी 7, जास्तीत जास्त 17, पर्याय क्रमांक डी. पुढील प्रश्न आहे, भारतातील पहिली ॲडव्होकेट अकादमी कोठे उभारण्यात येणार आहे? याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी, रायगड, महाराष्ट्र.
पुढील प्रश्न आहे सावरकर अँड द मेकिंग ऑफ हिंदुत्व या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? याचं योग्य उत्तर असणार आहे जानकी बखले, पर्याय क्रमांक ए. त्यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी चुकीची जोडी कोणती आहे? याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी, पंजाब कालीघाट. पंजाबची जी काही चित्रकला आहे ती कालीघाट नसून फुलकरी आहे. ठीक आहे, फुलकरी. कालीघाट ही पश्चिम बंगालची चित्रकला आहे. ठीक आहे, बिहार मधुबनी, ओडिसा पटचित्र, महाराष्ट्र वारली या जोड्या योग्य आहेत. पुढील प्रश्न आहे खालीलपैकी कोणता रोग विषाणूमुळे संक्रमित होत नाही? याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक डी, मलेरिया. पुढील प्रश्न आहे कार्बन मोनॉक्साईड, शिसे, पारा, नायट्रोजन ऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड, धुलीकण हे प्रदूषक कशाच्या ज्वलनातून बाहेर पडतात? याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए, कोळसा. पुढील प्रश्न आहे ब्रिटिशकालीन भारतात कायद्याची संहिता निर्माण करण्यासाठी प्रथम विधी समिती कोणाच्या अध्यक्षतेखाली स्थापन झाली होती? याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक डी, लॉर्ड मेकॉले. त्यानंतरचा प्रश्न आहे जगातील पहिले 3D प्रिंटेड रॉकेट कोणत्या देशाने लॉन्च केले आहे? याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक डी, भारत. त्यानंतरचा प्रश्न आहे रेमल चक्रीवादळ हे कोणत्या सागरात तयार झाले होते? याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी, बंगालचा उपसागर. त्यानंतरचा प्रश्न आहे देवीच्या लसीचा शोध कोणत्या शास्त्रज्ञाने लावला? याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए, एडवर्ड जेन्नर. पुढील प्रश्न आहे कशामधून ऑक्सिजन रहित अशुद्ध रक्ताचे वहन होते? याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी, नीला. पुढील प्रश्न आहे एका घन मिलीमीटर रक्तात सुमारे किती पांढऱ्या पेशी असतात? याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी, 8000. पुढील प्रश्न आहे खालील कोणत्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आलेला नाही? याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी, मराठी. पुढील प्रश्न आहे मराठी महिन्याची सुरुवात भाद्रपद पासून होते असे समजल्यास वर्षाचा 6वा महिना कोणता असेल? याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी, माघ. पुढील प्रश्न आहे संस्कृत कवी कालिदासने नागपूरमधील रामटेक येथे खालीलपैकी कोणते काव्य रचले? याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी, मेघदूत. त्यानंतरचा प्रश्न आहे 4 मेट्रिक टन म्हणजे किती किलोग्रॅम? याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी, 4000 किलोग्रॅम म्हणजे 4 टन किंवा 4 मेट्रिक टन. पुढील प्रश्न आहे वैज्ञानिक दृष्टी, मानवतावाद आणि जिज्ञासू वृत्ती अंगी बाळगावी असे भारतीय घटनेत कोठे नमूद आहे? याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए, अनुच्छेद 51A किंवा अ. त्यानंतरचा प्रश्न आहे थेट परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्राचा देशात कितवा क्रमांक लागतो? याचा योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए, पहिला. पुढील प्रश्न आहे पहिला आंतरराष्ट्रीय बटाटा दिन केव्हा साजरा करण्यात आला? याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी, 30 मे. पुढील प्रश्न आहे लिग्नोसॅट हा जगातील पहिला लाकडी उपग्रह कोणी तयार केला आहे? याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक डी, जपान. त्यानंतरचा प्रश्न आहे जैन धर्माच्या पवित्र ग्रंथास काय म्हटले जाते? याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए, अगमसूत्र. पुढील प्रश्न आहे हर्ष कुमार जैन यांना भारताने कोणत्या देशाचे भारतीय राजदूत म्हणून नियुक्त केले आहे? याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक डी, फिलिपिन्स. पुढील प्रश्न आहे गुप्त युगामध्ये वराह मिहिराने बृहत्संहिता हा प्रसिद्ध ग्रंथ लिहिला तो कोणत्या विषयाशी संबंधित आहे? याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए, खगोलशास्त्र किंवा ज्योतिषशास्त्र. हे देखील लक्षात ठेवायचं आहे. पुढील प्रश्न आहे अजिंठ्याचे
चित्र काय दर्शवते? याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी, जातक. पुढील प्रश्न आहे, अद्वैत तत्वज्ञान खालीलपैकी कोणी दिले? याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए, शंकराचार्य. त्यानंतरचा प्रश्न आहे, प्रत्येक मोबाईल हँडसेटला एक विशिष्ट नंबर असतो, तो कोणता? याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी, या ठिकाणी पर्याय क्रमांक बी, IMEI हा नंबर असतो, IMEI. पुढील प्रश्न आहे, महिला व पुरुष IPL 2024 विजेता संघाची जोडी कोणती? याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए, RCB अँड KKR. महिला RCB, पुरुष KKR. पुढील प्रश्न आहे, कोणत्या साथीच्या रोगाने पाळीव दुभत्या जनावरांना त्वचा विकार होतो? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, लंपी. पुढील प्रश्न आहे, भारताचा शोध किंवा डिस्कवरी ऑफ इंडिया या ग्रंथाचे लेखक कोण? याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक डी, पंडित जवाहरलाल नेहरू. पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी कोणास तंबाखू नियंत्रणासाठी ब्रँड ॲम्बेसिडर म्हणून नियुक्त करण्यात आले आहे? याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी, PV सिंधू. त्यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वात आधी जिंकला? याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए, तोरणा. त्यानंतरचा प्रश्न आहे, भूदान चळवळ खालीलपैकी कोणी सुरू केली होती? याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए, विनोबा भावे. पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्रामध्ये सध्या एकूण किती पोलीस आयुक्तालय आहेत? याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक डी, 12. त्यानंतरचा प्रश्न आहे, भारताच्या पहिल्या महिला मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत? याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक डी, VS रमादेवी. त्यानंतरचा प्रश्न आहे, हू वेअर शूद्राज हा ग्रंथ कोणी लिहिला आहे? याचं योग्य उत्तर असणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. पुढील प्रश्न आहे, भारतातून पोर्तुगीज सत्तेचा शेवट कोणत्या वर्षी झाला? याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक डी, 1961. पुढील प्रश्न आहे, 2024चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणास देण्यात आला? याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी, प्रदीप महाजन. पुढील प्रश्न आहे, मराठ्यांनी ज्या अटकेवर 1758 मध्ये आपला ध्वज फडकवला ते अटक नावाचे ठिकाण सध्या कोठे आहे? याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए, पाकिस्तान. त्यानंतरचा प्रश्न आहे, 2024च्या पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरणारा पहिला भारतीय पुरुष बॉक्सर कोण बनला आहे? याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी, निशांत देव. पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते अभयारण्य चंद्रपूर जिल्ह्यात आहे? याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए, ताडोबा अंधारी. त्यानंतरचा प्रश्न आहे, सायमन कमिशन भारतात केव्हा आले? याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए, 1928. तर मित्रांनो, अशा प्रकारे 80 प्रश्न या ठिकाणी आपण रिव्हिजनमध्ये घेतलेले आहेत. ठीक आहे, 80 पैकी तुम्हाला किती प्रश्नांची योग्य उत्तरे द्यायला जमलेली आहेत ते मला कमेंट करून सांगायचं आहे. ठीक आहे, चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. दररोजचे आपले व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला एक लाईक आणि एक शेअर करायचा आहे. ठीक आहे, भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.